की आमचे 2 नगरसेवक आता आमच्याकडे पुढे दिसत नाहीये. पण राऊत साहेब, घटस्थापनेचा दिवस आहे. सगळेच पक्ष आपापले नगरसेवक घेऊन आज घटस्थापन करतील कोकण भवनला. पण केडीएमसी मध्ये एक ट्विस्ट आहे. तुमचे 2 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. त्यांच्या घरावर नोटिसेस चिटकवण्यापर्यंत बघा, परिस्थिती गेली. असं आहे की खरं आहे की आमचे 2 नगरसेवक आता आमच्याकडे पुढे दिसत नाहीयेत. त्याच्यामुळे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. गटाची स्थापना करताना ते आमच्याजवळ असायला पाहिजे, नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि ते डिस्क्वालिफाय होऊ शकतात. नाही, पण उमेदवारांची निवड करताना अशा पद्धतीनं काही होईल याची कल्पना नव्हती का? कारण निवडून आल्यानंतर आता असं आहे की चिन्हावर निवडून आल्यानंतरही नगरसेवक अशा पद्धतीनं वर्तन करतात. एकनाथ शिंदे कोणत्या चिन्हावर निवडून आले होते? नगरसेवकाच्या काय गुण बसला? एकनाथ शिंदे आणि आमचे 40 आमदार हे धनुष्यबाणावर निवडून आले होते ना. मग तेव्हा जे तुम्ही म्हणताय की तुम्हाला अशी कल्पना नव्हती का? कोणालाच काहीच कल्पना नसते. आपण विश्वास ठेवतो आपल्या माणसावरती, त्यांना उमेदवारी देतो, त्यांना ताकद देतो, त्यांना मोठं करतो आणि मग हे असे पक्षांतर करत असतात. त्याच्यामुळे नगरसेवकांमध्ये त्यांचा जो बाप आहे तोच पक्षांतरातून निर्माण झालेला आहे, बरोबर. त्याच्यामुळे आता ह्यांच्यावरती काय विश्वास ठेवणार? 30 जानेवारीला भाजपचा महापौर होईल अशी बाळासाहेब शिंदेच्या शिवसेनेने हॉटेल पॉलिटिक्स केलं, तर आता भाजपने त्यांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी फरमान काढलंय 10 दिवस मुंबई सोडून जायचं नाही. भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावरती वॉचडॉग ठेवलेले आहेत. त्या भागातले कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं की या माणसावर लक्ष, म्हणजे नगरसेवकांवरती लक्ष, म्हणून ते घरीच आहेत पण त्यांच्यावर लक्ष आहे. ते कुठे जातात, काय करतात, कुठे बसतात, त्यांचे फोन, किंबहुना जे नगरसेवक आत्ता ताज न्यायालयामध्ये कैदखान्यात आहेत त्यांचे फोन टॅप केले जात आहेत. मी तुम्हाला सांगतो, जरी रश्मी शुक्ला नसल्या तरी प्रक्रिया तीच आहे. फोन टॅप केले जात आहेत, त्यांचे फोन टॅप केले जात आहेत. जे ताज लँडसेंटच्या कैदखान्यामध्ये बंद आहेत त्यांचे फोन टॅप केले जातात. भाजप आपल्या स्वतःच्याच नगरसेवकांचे फोन टॅप करत आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.